विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये स्वानंदी रूममध्ये येते आणि एक बॉक्स बघते. तेव्हा समर काम करायचं नाटक करत असतो. स्वानंदी म्हणते, हा बॉक्स तुमचा आहे का? समर म्हणतो, नाही नाही, कदाचित तुमचाच असेल. स्वानंदी म्हणते, नाही नाही, माझा नाही आहे. तो अहो आपल्या खोलीत म्हटल्यावर आपलाच कुणाचा असेल ना. अहो बघा तर काय आहे. स्वानंदी म्हणते, अहो असं कसं बघणार, एखाद्याच्या बॉक्सला मी कशी हात लावणार. समोर म्हणतो, अहो तुम्हाला कसं माहिती एखाद्याचा आहे, कदाचित तो तुमचाही असेल. ती नाही या, माझा नाही आहे. तो ठीक आहे हो, उघडून तर बघा काय. स्वानंदी बॉक्स उघडते आणि खूप खुश होते आणि म्हणते, रेडिओ. ते आता बॉक्समधून रेडिओ काढते आणि म्हणते, मी आजीला थँक्यू म्हणून येते हां. समोर म्हणतो, एक मिनिट, आजीला कशाला थँक्यू म्हणायचं, तिचा काय संबंध. स्वानंदी म्हणते, मग कुणी आणलाय. आता समोर एखाद्या लहान मुलासारखं आडेवेडे घेत असतो. त्याचं ते अल्लड रूप बघून स्वानंदी त्याच्याकडे बघतच राहते. तो असं काही तोंड करत असतो की स्वानंदी खळखळून हसते आणि म्हणते, कुणी आणला, तुम्ही माझ्यासाठी. समोर म्हणतो, मग आता तुमचा वाढदिवस म्हटल्यावर गिफ्ट तर हवंच ना. स्वानंदी म्हणते, माझा वाढदिवस तुमच्या कसं लक्षात आहे. नाही म्हणजे तुम्हाला कुणी सांगितलं. समोर म्हणतो, कुणी कशाला सांगायला पाहिजे, आता माझ्या बायकोचा वाढदिवस आणि माझ्या लक्षात राहणार नाही. स्वानंदी म्हणते, तुमची बायको. तो हा म्हणजे आपल्यामध्ये काही नातं नसेल म्हणून काय झालं, पण तुम्ही तर माझी बायको आहात ना, हे तर नाकारता येत नाही. आता स्वानंदीला आठवतं अर्पिताचं बोलणं. ती स्वानंदीला म्हणते, दादाने बाळाचा काही प्लॅन केला आहे का. स्वानंदी शॉकून बघायला लागते. अर्पिता म्हणते, कारण आता आपलं वय वाढत चाललं आहे ना, आताच्या आपल्या वयामध्ये गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत जातात ग. तेवढ्यात मल्लिका दार उघडते आणि दोघींचं बोलणं ऐकत असते. पण बाळ म्हटल्यावर स्वानंदीचा चेहरा पडतो. मल्लिकाला बघायचं असतं की खरंच समर आणि स्वानंदीमध्ये काय नातं तयार झालं आणि ते दोघंजणं किती जवळ आले. ते आता स्वानंदीचा चेहरा बघते आणि मनात म्हणते, म्हणजे हिच्या आणि समरमध्ये अजून काहीच घडलेलं दिसत नाही. चला, म्हणजे एक तरी गोष्ट कळाली. आनंदला हाताशी धरायची म्हणून ती ऑफिसमध्ये पण गेलेली असते आणि समरला म्हणते, समर, अरे आनंद खूप प्रॉब्लेममध्ये. समर म्हणतो, आनंद प्रॉब्लेममध्ये आणि मला माहीत नाही, असं कसं. एक मिनिट, स्वानंदी मॅडम पण हेच बोलत होत्या. मल्लिका म्हणते, हो का, स्वानंदी पण बोलली का. समर म्हणतो, पण आनंदला काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणते, अरे आपल्या आनंदला पैशाची खूप गरज आहे, ते पण 30 लाखाची. प्लीज तू त्याला देशील का. समर म्हणतो, हो काकू, का नाही देणार, तो आपल्या कंपनीमध्ये काम करतो, त्याला तर मदत झालीच पाहिजे. ती प्लीज तू त्याच्या अकाउंटला टाका. आता मल्लिका तर निघून जाते, पण समर आनंदच्या अकाउंटला पैसे टाकतो. आनंद पैसे बघतो आणि म्हणतो, हे काय, मला समरने काय पैसे टाकले. तो आता समरकडे जातो आणि म्हणतो, समर, अरे माझ्या अकाउंटला 30 लाख आलेत, तुझ्याकडून चुकून पडले का. समर म्हणतो, अरे तुला लागत होते ना, मला काकूंनी सांगितलं तू प्रॉब्लेममध्ये, तुला 30 लाखाची गरज आहे. आनंद म्हणतो, हे बघ समर, मला पैसे हवेत, पण ते तुझ्याकडून नाही. समर म्हणतो, अरे काय फरक पडतो. तो म्हणतो, समर, मला फरक पडतो, माझी काही तत्त्व आहेत आणि त्या तत्त्वामध्ये तुझ्याकडून पैसे घेणं हे बसत नाही. आणि प्लीज ह्यापुढे मला विचारल्याशिवाय माझ्या अकाउंटला पैसे टाकत जाऊ नकोस. आता आनंद रागाने निघून जातो. समोर म्हणतो, अरे ह्याला काय झालं, सगळे म्हटले याला प्रॉब्लेम आहे, याला पैशाची गरज आहे म्हणून मी टाकले. पण काही असो, आनंद खूप प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. इकडे मात्र मल्लिकाचा वेगळा डाव सुरू होतो, पण तिला माहीत नसतं की आनंदने पैसे घेतले नाही, त्यामुळे मल्लिका चांगलीच तोंडावर पडणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.